आता स्वच्छ त्वचेवरती ओली असतानाच बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लावायचं आहे स्ट्रॉंग 10% गोष्टींना मी स्ट्रॉंग म्हणते, विटॅमिन सीचं सिरम. मला ओव्हरऑल रंग खूप सुधारल्यासारखा जाणवला. डायरेक्ट मलाज्मा म्हणजे वांग कंट्रोल झालाय असं मला वाटलं नाही. आणि ते प्रॉडक्ट म्हणजे युसरिनचं अँटी पिगमेंट नावातच आहे त्याच्या ड्युअल सिरम. कन्सिस्टन्सी दाखवते. ओके, हे दिसतंय, हे जरा लिक्विड जेली जेली सारखं गार. आणि मग त्याच्यावरती नाईट स्किन केअर रुटीनचं नाईट क्रीम जे परत एकदा अँटी पिगमेंटेशनची ही आहे. त्यानं मला बऱ्यापैकी उजळपणा आला, पण तो करायलाच पाहिजे का नाही ते. ओके, तर मी ही आता ही थिक दिसते क्रीम, जाड आहे बघा, तुम्हाला लगेच लक्षात येत असेल, ती मुरवणं पण अवघड आहे. हे प्लमचं विटॅमिन सीचं क्रीम आहे. मग तुम्ही काय करू शकता, आधी सिरम लावू शकता, त्याच्यावरती क्रीम लावू शकता आणि मग त्याला लॉक कसं करायचंय, पॅन्थेनॉलनं. हेच कॉम्बिनेशन जर तुम्हाला करायचं नसेल सिरम आणि क्रीमचं, तर तुम्ही ऑफकोर्स मी सांगितलं तसं विटॅमिन सीचं सिरम आणि त्याच्यावरती मॉइश्चरायझर, सेम मॉइश्चरायझर डे क्रीम आणि सेम मॉइश्चरायझर नाईट क्रीम म्हणून लावलं तरी चालतं. कधी कधी मी हे लावते, कधी कधी मी हे लावते, कधी कधी मी एकत्र करते. कारण या सगळ्यांचं काम काय आहे, टॅन घालवणं, वांग कमी करणं, काळेपणा कमी करणं, डिस्कलरेशन कमी करणं, एखादा पिंपल डाग येऊन गेलेला आहे तो डाग फेड आउट करणं. पॅन्थेनॉल क्रीम न सगळीकडे लावायचं, लॉक करून टाकायचं, कलर करेक्शन झालेलं आहे.